हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना धोंडे बनवते. अधिक महिना चालू आहे, स्पेशल धोंडे. तर इथं मी ना खोबऱ्याचे धोंडे बनवते. खोबऱ्याचा किस घेतला आहे मी 2 वाटी. खोबऱ्याचा किस बारीक किसून घेतला आहे मिक्सरमध्ये. तर एकदम असा बारीक करून घ्यायचा मस्त, आणि मिक्सरमध्ये इझिली होतो. छोटे छोटे तुकडे करून घेतले ना खोबऱ्याचे की मस्त बारीक होतो. त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी मी मनुका घालते आणि पोहे खायचे चम्मचभर तीळ. खूप छान टेस्ट लागते मनुका तीळ ते टाकलं की लय भारी लागतात. आणि 1.5 वाटी मी इथं पिठी साखर घेतली, छोटी वाटी आहे. या छोटी वाटीने मी 1.5 वाटी पिठी साखर घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. गोड तुम्हाला कसं पाहिजे कसं नाही त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त. खुसखुशीत होता मस्त, आणि खूप म्हणजे खूप दिवस टिकतात, 15-20 दिवस टिकतात, खराब होत नाही काय नाही मैद्याचे धोंडे. हे बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथं ना मी मैदा 5 मिनटं अगोदर भिजवून ठेवला होता, मळून ठेवला होता अगोदर. तेल टाकून थोडंसं तेल टाकायचं कडकडीत गरम केलेलं, आणि व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं. भिजून ठेवायचं 5 मिनटं अगोदर. आणि तर छोटे छोटे असे एकदम पातळ लाटायचे. पुऱ्या लाटतो आपण तसं गोल लाटायचं, पण पातळ लाटायचं एकदम मस्त असं. हे बघा. आणि तुम्ही ना ही वाटी, ज्या वाटीनं मी हे साहित्य टाकलं ना तीच वाटी घेतलेली, आणि असे गोल बनवले मस्त असे, नाही का आप्यासारखे किंवा पाणीपुरीसारखे असे गोल मस्त असं टमटम फुगतात, खूप छान दिसतात, पटकन होतात. परत लाटायचे आणि हे करायचं. हे बघा असे पटापट होतात. आणि तुम्ही तेल ठेवलं आहे गरम करायला, तर तळून घ्यायचं मस्त लालसर. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचं. तेल ना मी हे माझं ऑलरेडी तळलेलंच तेल आहे. म्हणजे तळलेलं तेल म्हणजे जे मी काही वस्तू तळतात ना असं आपलं भजे वगैरे किंवा मग कोथिंबीर वडी, तर ते तेल मी ना परत दुसऱ्या साईडला काढून ठेवते, आपल्या ह्या तेलात नाही टाकत. मग हे अगोदर मी 2 दिवस अगोदर कोथिंबीर वडी केली होती, तर तेच तेल मी यूज केलं याच्यासाठी. तर इथं आपले सर्व धोंडे तळून घ्यायचे असे मस्त. बघा कसे टमटम फुगू लागले, एकदम छान खुसखुशीत होता मस्त. टेस्टला तर एकदम भन्नाट, एकच नंबर लागतो. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान होता. आणि ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा तुम्ही खोबऱ्याचे धोंडे. हे बघा, हे 2 मी वेगळ्या पद्धतीचे केलेले करून बघितले होते, हातावर करून बघितलेले मी. आपण पुरणाचं करतो तसे. हे बघा पूर्ण असे टमटम फुगले, एकदम गोलगप्प्यासारखे, एकदम मस्त असे. हे बघा पूर्ण असे तळून घ्यायचे मस्त, जास्त लालसर नाही. तयारी आहे आपली अधिक महिना स्पेशल धोंडे, खोबऱ्याचे धोंडे.